संक्रमण प्रकरण 8. रात्री झोपेत काही स्वप्न पडली असली तर ती त्याला आठवत नव्हती. त्याच्या रोजच्या सकाळच्या कार्यक्रमात आणखी एकाची भर पडली होती. श्री दत्तगुरूंची पूजा अर्चा प्रार्थना. तो बाहेर पडला तेव्हा 8:30 वाजले होते. मनोरमा सदनपाशी पोहोचला तेव्हा 9ला 10 मिनिटं कमी होती. मोठं दार उघडून आत पाय टाकताना तो जरासा तरी अडखळलाच. बरोबर 9 वाजता महाराज आले आणि त्यांच्याबरोबर पोलिसांची जीप सुद्धा होती. आत आल्या आल्या महाराजांनी त्यांची ओळख करून दिली. हे श्रीकांत दामले, या प्रॉपर्टीचे सध्याचे मालक. श्रीकांत, हे इन्स्पेक्टर दाभाडे. चल. त्या दोघांच्या मागोमाग श्रीकांत वर गेला. महाराजांनी कपाट उघडलं. आतले खाने ज्या फिरत्या पॅनलवर बसवले होते ते पॅनल उघडलं आणि तिकडे हात करत ते म्हणाले, पहा. इन्स्पेक्टरांनी बरोबर टॉर्च आणला होता. त्यांनी पुढे वाकून टॉर्चचा प्रकाश आत टाकला. नकळत त्यांच्या तोंडून एक शीळ निघाली. ज्यांनी मृत्यूची अनेक रूपं पाहिली होती त्यांनाही त्या दृश्यानं धक्का बसला होता. माझी माणसं एवढ्यात येतीलच, ते म्हणाले. त्यांच्या पद्धतीनं त्यांचा तपास सुरू होईल. तुम्ही खाली थांबलात तरी चालेल. त्यांचं काम मार्गी लागलं की मी तुमचे जाब जबाब घेतो. महाराज आणि श्रीकांत खालच्या खोलीत येऊन बसले. 5-10 मिनिटातच वाड्यासमोर पोलिसांची निळी व्हॅन, शववाहिका, त्यांचे डॉक्टर असे सगळे हजर होते. महाराज आणि श्रीकांत यांच्याकडे एक नजर टाकून ते सर्व लोक भराभर वरच्या मजल्यावर गेले. अर्ध्या तासानं इन्स्पेक्टर दाभाडे खाली आले. त्यांनी समोरचीच एक खुर्ची घेतली. जिन्यावरून धाड धाड आवाज करत 2 जण स्ट्रेचर घेऊन खाली आले. शववाहिकेपर्यंत त्यांना 4 फेऱ्या माराव्या लागल्या. शेवटच्या वेळी त्यांच्याबरोबर डॉक्टर होते. दाभाड्यांपाशी थांबून ते म्हणाले, तासाभरात तुमच्याकडे प्राथमिक अहवाल पाठवतो, पण तो नुसता अंदाजच असणार. पोस्टमॉर्टेम नंतर पाहू. पण खरं सांगू का, इतकी वर्ष गेल्यानंतर निष्कर्ष जरा कठीणच जाणार आहेत. पण मोठी स्ट्रेंज केस आहे खरी. ते गेल्यावर दाभाडे या दोघांकडे वळले. तुम्ही, दाभाड्यांच्या जिभेवर महाराज हा शब्द अडला असावा. तुम्ही तुमची हकीकत पुन्हा एकदा सांगता का? हो. हा श्रीकांत दामले अनेक गोष्टीत माझा सल्ला घेत असतो. ही प्रॉपर्टी त्याच्याकडे कशी आली हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याबाबतची सर्व कायदेशीर कागदपत्र तो तुम्हाला केव्हाही दाखवेलच. या प्रॉपर्टी संबंधात त्याला माझा सल्ला हवा होता. मी काल या इमारतीच्या आतून बाहेरून पाहणी करत होतो. एकूण विस्तार, रिकामी जागा, खालचं वरचं बांधकाम यांचं निरीक्षण करत होतो. खाली 6 खोल्या, मध्ये हॉल, मागे जिन्याची खोली, वरतीही तशीच रचना. पण मला काहीतरी खटकत होतं. मी पुन्हा एकदा खालच्या आणि वरच्या खोल्या नीट पाहिल्या आणि मग एक मोठी नवलाची गोष्ट माझ्या ध्यानात आली. वरच्या मजल्यावरच्या उजवीकडच्या शेवटच्या 2 खोल्या आकारानं लहान वाटत होत्या, पण बाहेरून तर बांधकाम सलग दिसत होतं. पुन्हा एकदा मी वर आलो. साधा अंदाज केला तरी जवळजवळ 60 चौरस फुटांचा फरक पडत होता. मोठी कोड्यात टाकणारी गोष्ट होती, नाही का? चोर जिने, गुप्त जागा, हे सारं आजकाल केवळ कथा, कादंबऱ्या, सिनेमा यांच्यातच दिसतं, नाही का? अर्थात हे शक्य होतं की काही ना काही हेतूनं तो भाग विटांच्या भिंतीनं बंदच करून टाकला असेल. पण तरीही मी प्रयत्न सोडला नाही आणि अखेर काल संध्याकाळी मला त्या गुप्तद्वाराचं रहस्य उलगडलं. श्रीकांतला फोन करून मी इथे ताबडतोब बोलावून घेतलं. आतलं दृश्य पाहून त्यालाही फारच शॉक बसला. आम्ही कशालाही स्पर्श केलेला नाही. अखेर आज सकाळी मी तुमच्याकडे रिपोर्ट केला. दाभाडे स्वतःशीच मान हलवत होते. इन्स्पेक्टर, महाराज म्हणाले, शेवटच्या मालक या श्यामलाबाई होनप होत्या. 6-7 महिन्यांपूर्वी त्या मोठ्या रहस्यमय रीतीनं बेपत्ता झाल्या होत्या. खरं तर म्हणूनच या श्रीकांतकडे एक दूरचा पण शेवटचा वारस या नात्यानं ही प्रॉपर्टी आली आहे. त्यांनी आपल्या अज्ञात वारसासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांना आपल्यावर काहीतरी भयानक आपत्ती येणार आहे याची काहीतरी पूर्वकल्पना होती. माझ्या वारसानं या वाड्यात राहू नये असा इशारा त्यांनी आपल्या या शेवटच्या चिठ्ठीत दिला होता. मला सांगायचंय ते हे की ही प्रॉपर्टी ताब्यात आल्यापासून ते आजपर्यंत या श्रीकांतनं या वाड्यात एकही रात्र काढलेली नाही. दिवसा उजेडीत ज्या काही भेटी दिल्या असतील तेवढ्याच. वरचा मजला खूप वर्ष वापरात नव्हता हे तर दिसतंच आहे, दाभाडे म्हणाले. आणि या गोष्टी बऱ्याच पूर्वी, काहीतरी कितीतरी वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत. त्यांचे पुरावे आता कुठून सापडायला? इन्स्पेक्टर, श्रीकांत म्हणाला.
प्रॉपर्टीची मूळ कागदपत्र माझ्या ताब्यात देण्यात आली, त्यावरून काही काही माहिती मला मिळाली. मुळात अनंतराव हुनप यांनी ही वास्तू बांधली त्यांची पत्नी मनोरमा, म्हणून त्यांनी या वास्तूला मनोरमा सदन हे नाव दिलं. त्यांच्यानंतर ही प्रॉपर्टी त्यांचा मुलगा दिनकर यांच्याकडे आली आणि या श्यामलाबाई हुनप या दिनकररावांच्या पत्नी होत्या. आतल्या हॉलमध्ये अनंतराव आणि मनोरमाबाई यांचे फोटो आहेत. दाभाडे मानेनच नाही नाहीची खूण करत होते. तुम्ही मृतदेह जवळ जाऊन पाहिले नाहीत ना? श्रीकांतनं जोरजोरात मान हलवली. नाही नाही. छान केलंत. तुम्हाला पाहवलंच नसतं. तुम्ही म्हणता त्या एक श्यामलाबाई सोडल्या तर बाकीच्या बॉडीज अतिशय वाईट अवस्थेत आहेत. अगदी पार डिकम्पोज झाल्या आहेत. ओळखण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. श्रीकांत दामले नाही का? मिस्टर दामले, तुमचा पत्ता आणि फोन नंबर मला देऊन ठेवा. मिस्टर दामले, आत्ताच सांगतो. फक्त या कोण श्यामलाबाई हुनप आहेत ना, केवळ त्यांच्याच मृत्यूची घटना घडली असती तर तुम्ही मोठ्या अडचणीत आला असतात. त्यांना इतर कोणी वारस नाही. त्यांची स्थावर जंगम अशी खूप मोठी प्रॉपर्टी आहे. पैशांच्या लोभापायी माणसं काहीही, अगदी काहीही करतात. केवळ तुमचा शब्द विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा, तुमची पोझिशन फारच डिफिकल्ट झाली असती. पण हे बाकीचे 3 मृतदेह, एकूणच हा प्रकार फार फार मागे जातो. कदाचित तुमच्या जन्माच्याही आधीपर्यंत. तेव्हा माझी तर खात्रीच झाली आहे तुमची यात कोणतीही इन्व्हॉल्वमेंट नाही. एखाद वेळी चौकीवर बोलवणं येईलही, पण त्या केवळ फॉर्मॅलिटीज असतील. दाभाड्यांनी एक जबाब तयार केला होता. तो वाचून श्रीकांतनं त्याखाली आपली सही केली. 5-10 मिनिटातच दाभाडे आणि पथकातले उरलेले 1-2 निघून गेले. खोलीत श्रीकांत आणि महाराज दोघंच तेवढे राहिले. श्रीकांत, महाराज म्हणाले, बऱ्याच गोष्टींचा खुलासा करायचा आहे. आधी काल रात्रीचा प्रसंग. त्यांच्या चेहऱ्यावर जरासा हसू आलं. माझ्या वागण्यातला अचानक बदल पाहून तुला शॉक बसला असेल नाही? शॉक? हात पुढे करत श्रीकांत म्हणाला, मला तर सारं जगच उलटं पालटं झाल्यासारखं वाटलं. तुम्ही, ज्यांच्यावर माझी सारी भिस्त होती, ज्यांच्या शब्दाखातर मी कुठेही गेलो असतो, काहीही केलं असतं, असं एकाएकी पांढऱ्याचं काळं झालेलं पाहून धक्का बसणारच. तुझ्या लक्षात आलं असेलच, मी ते मुद्दामच केलं. पण का केलं असावं याची तुला काही कल्पना येते का? श्रीकांत केवळ मानच हलवू शकला. नाही. माझ्यावर हा जो तुझा विश्वास आहे ना, त्याचाच अडसर बनण्याची मला शंका येत होती. म्हणजे असं, मी बरोबर असताना तू अगदी निश्चिंत राहणार, हो की नाही? यात चूक काही नाही, पण ते खरं आहे ना? श्रीकांत ते नाकबूल कसं करणार? तसं मला व्हायला नको होतं. तुझी अगदी पुरी खात्री पटायला हवी होती की तुझ्या मदतीसाठी या घरात कोणी येणार नाही. तू अगदी संपूर्ण एकटा आहेस. तुझ्या मदतीला कोणीही नाही. आणि ही तुझी खात्री पटली तेव्हा स्वतःवर, स्वतःच्या धैर्यावर, स्वतःच्या शक्तीवर विसंबून राहण्याव्यतिरिक्त तुला दुसरा कोणता पर्यायच राहिला नव्हता. श्रीकांत, मी जे काही केलं ते अत्यंत नाखुशीनं केलं. केवळ त्यावेळी त्याला काही पर्यायच नव्हता म्हणून मी ते केलं. तुझ्या मनावर केवढा ताण येणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती. परवाची रात्र आठव. तेव्हा तुला कल्पना नव्हती मी हजर होणार आहे. मी म्हणालो होतो ना, करेज ऑफ डेस्परेशन. आपल्या मनावर हजारो वर्षांचे संस्कार झालेले असतात. आजचा सुसंस्कृत माणूस आणि 25,000 वर्षांपूर्वीचा आदिमानव. शारीरिकदृष्ट्या दोघेही सारखेच आहेत, पण मानसिक पातळीवर आपल्या मनावर आपल्या नकळत अनेक बंधनं पडलेली आहेत. आपल्या ज्या आदी प्रेरणा आहेत, ज्या प्रायमिवल इन्स्टिंक्ट आहेत, त्या आपण खूप खोल दडपून टाकल्या आहेत. सार्वजनिक हितासाठी माणसाला संपूर्ण आत्मकेंद्रित होता येत नाही. तो सतत दुसऱ्यांचा विचार करत असतो. ही जाणीव त्या आदिमानवास नव्हती. आत्मसंरक्षण हा त्याचा एकमेव स्थायी भाव होता. आचार, विचार, कृती सर्व काही त्या एका आणि एकाच कार्यासाठी होत्या. त्याच्या वागणुकीवर कोणतंही बंधन नव्हतं. तिथे इतर कोणत्याही विचाराला जागाच नव्हती. श्रीकांत, तू त्या पातळीवर पोचायला हवा होतास. आजच्या मानवाला ते सहज शक्य नाही. विकारांच्या तीव्रतेची ती पातळी फार फार क्वचित वेळा गाठता येते. परवा रात्री तुला ते अनाहूतपणे जमलं, काल रात्रीही जमलं. पण तेव्हाच की जेव्हा तुझी खात्री झाली तुझ्या बचावासाठी तू आणि फक्त तूच एकटा काही करू शकतोस.
त्या एका क्षणापुरता मनातला सर्व क्षोभ, सर्व संताप एकवटला आणि समोरच्या शत्रूवर भिरकावला गेला. तेवढा एक क्षण मला पुरेसाच होता. महाराज काही वेळ बोलले नाहीत. मग, पण हा शत्रू कोण? इथे या घरात मनोरमा सदनमध्ये होतं तरी काय? त्याची उत्पत्ती किंवा निर्मिती फार फार पूर्वी झाली आहे. श्यामलाबाईंच्या हकीकतीवरून त्याची आपल्याला काही प्रमाणात कल्पना येऊ शकते. अनंतरावांनी वाममार्गानं गोरगरीब अडाणी लोकांची फसवणूक केली, त्यांच्यावर फार मोठे अन्याय केले, त्यांच्या तोंडचे घास हिरावून घेतले. शासन यंत्रणेतल्या काही त्रुटींचा फायदा घेऊन आणखी काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून त्यांनी ही सर्व कृष्णकृत्य केली. 45 पर्यंत महायुद्ध आणि त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा, अनंतरावांच्या प्रकरणाकडे त्या धामधुमीच्या काळात दुर्लक्ष झालं आणि वरकरणी तरी ते सही सलामत राहिले. पण ज्यांच्यावर हा अन्याय झाला होता, जे देशोधडीला लागले होते, त्यांच्यापैकीच कोणीतरी ही सुडाची ठिणगी मनोरमा सदनमध्ये टाकली, यात शंका नाही. इतक्या वर्षांपूर्वीच्या घटनांचे तपशील मिळणं आता कठीण आहे. कोणी स्वतः ते केलं का कोणाकरवी करवून घेतलं हेही अज्ञातच राहणार आहे. पण सत्य आपल्या समोर आहे. एखाद्या इमारतीच्या ओल्या दर्जेत वड पिंपळ अशा एखाद्या वृक्षाचं बी येऊन पडतं. त्याची वाढण्याची क्रिया अत्यंत इन्सिडियस असते, अगदी सूक्ष्मवर्दी असते. दिसते न दिसतेसे तंतू दर्जेतून आत घुसत असतात. त्याला घाई नाही, वेळ हवा तेवढा आहे. अशी ही विषवल्ली मनोरमा सदनमध्ये कणाकणानं अंशांशानं वाढत होती. सुरुवातीस ते एक नुसतं अस्तित्व होतं, अमूर्त, इम्पाल्पेबल, पंचेंद्रियाच्या जाणीवे पलीकडचं. सुरुवातीस वरच्या माळ्याचा सर्व अवकाश त्यानं व्यापून टाकला होता. अगदी विरळ धुरानं एखादी खोली भरून गेली असावी तसं. अनंतरावांना त्याची काही जाणीव झाली होती का? कळायला काही मार्ग नाही. पण 58-59च्या सुमारास मनोरमाबाईंना त्याची जाणीव व्हायला लागली. त्यांचा अस्वस्थपणा श्यामलाबाईंना दिसत होता. एखादी साथ आली की सगळेच काही त्या संसर्गात सापडत नाही. प्रत्येकाची शरीर प्रकृती, प्रतिकारशक्ती हेही घटक महत्त्वाचे असतात. मनोरमाबाई त्या संपत्तीचा उपभोग घेत होत्या, पण त्या आकर्षणाला बळी पडल्या नव्हत्या. अनंतरावांबद्दल त्यांच्या कानावर काही आलं होतंच. कदाचित त्यांना ते पसंत नसेलही, पण त्यांच्या हातात काय होतं? 50 वर्षांपूर्वीची सामाजिक स्थितीच तशी होती. जे आयुष्य समोर आलं होतं तेच जगण्यावाचून त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता. तरीही त्यांचा सुस्वभाव, दुष्कर्माची चीड आणि कुमार्गानं आलेल्या संपत्तीची अनासक्ती त्यांच्या बचावाला याचं काही प्रमाणात सहाय्य झालं. आणि मग 62मध्ये श्यामलाबाईंचे वडील मनोरमा सदनमध्ये राहायला आले. निस्संग, सदाचारी, पुण्याचरणी, देवमार्गावरून चालणारा माणूस. नवल नाही ते आपली पूजा अर्चा, ध्यानधारणा, पवित्र मंत्रोच्चार यासह घरात येताच त्यांचा प्रभाव मनोरमाबाईंना जाणवला. श्यामलाबाईंचे वडील इथे होते तोपर्यंत त्या तामसी शक्तीला खूपच मर्यादा पडल्या होत्या. पण श्यामलाबाईंचे वडील गेले आणि ती शक्ती मुक्त झाली. 1-1.5 वर्षातच त्या शक्तीनं आपला पहिला बळी घेतला. मनोरमाबाई. वरच्या मजल्यावरची ती बंद जागा कधी आणि का बांधली गेली याचं कारण आपल्याला कधीही समजणार नाही. पण त्या हिंस्त्र शक्तीला दबा धरून बसायला अगदी आदर्श जागा. ज्या जागेच्या अस्तित्वाचीही अनंतराव सोडून कोणास कल्पना नाही. जिथून सर्व घरभर अगदी मुक्त प्रवेश आहे अशी जागा. मनोरमाबाई त्या शक्तीच्या तावडीत कशा सापडल्या असतील याचा आपण केवळ तर्कच करू शकतो. कदाचित रात्रीच्या झोपेत त्या शक्तीच्या प्रभावाखाली त्या आपल्या पावलांनी वर गेल्या असतील आणि वरच्या त्या खोलीत येताच त्या चोर खोलीत खेचल्या गेल्या असतील आणि मागे ते गुप्तद्वार बंद झालं असेल. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी प्रतिकार केलाही असेल, पण त्या अबलेचा तो क्षीण प्रतिकार त्या सैतानी शक्तीसमोर कसा तग धरणार? मनोरमाबाई त्यानंतर कोणासही दिसल्या नाहीत. त्या अरुंद बंद अंधाऱ्या खोलीतच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. सुरुवातीस अज्ञानानं आणि नंतर सत्य समजल्यावर आगतिकपणे त्यांना त्या डागाळलेल्या संपत्तीच्या वापरात भाग घ्यावाच लागला होता. विष ते विषच. अनावधानानं घेतलेला असो किंवा जाणून बुजून घेतलेला असो, त्याचा परिणाम व्हायचा तोच होणार. अनंतरावांपाशी मनोरमाबाई काहीतरी बोलल्या होत्या खास. त्या भीतीचा संसर्ग अनंतरावांच्या मनाला झाला होताच
आणि मनोरमाबाई अशा अचानक गायब होताच त्या भीतीची तीव्रता वाढली. शेवटी त्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांची पारायणं करायला सुरुवात केली होती. पण शब्द मनाची धाटणी बदलू शकत नाहीत. त्यासाठी प्रदीर्घ प्रयत्न आणि सातत्याची साधना लागते. आणि अर्थात ते अनंतरावांच्या पलीकडचं होतं. आणि एका रात्री अनंतराव नाहीसे झाले. मनोरमाबाईंच्या नाहीसं होण्याचा संबंध अनंतरावांनी स्वतःच्या पूर्वायुष्यातील पापकर्माशी लावला का नाही माहीत नाही, पण शेवटी माणसाला कॉन्शन्स हा असतोच. अनंतरावांचं मन स्वतःच्या पापाच्या जाणीवेनं आतून पोखरून निघालं असलं पाहिजे. अशा निर्बळ मनाला फसवणं किती सोपं गेलं असेल. आणि आता त्याच्यापाशी मी त्याला नाव देणार नाहीये. आणखीही एक साधन आलं होतं. मनोरमाबाई त्या गेल्या होत्या, पण मागे आपलं मृत शरीर ठेवून गेल्या होत्या. आता त्याला त्या शरीराचा एक टेम्पलेट म्हणून, एक साचा म्हणून वापर करणं सहज शक्य होतं. कितीतरी मार्गांनी त्याचा वापर शक्य होता आणि ते सर्व एकजात क्रूर आणि भयंकर होते. उदाहरणार्थ समज एखाद्या रात्री अनंतरावांना कशानं तरी जाग आली आणि खोलीच्या दारात त्यांना मनोरमाबाई दिसल्या. का नाही ते फसणार? मनोरमा करत त्या आकृतीमागे का नाही जाणार? आधी बाहेरच्या खोलीत, मग जिन्यानं वरच्या मजल्यावर, मग त्या खास खोलीत, आणि मग त्या आकृतीमागे त्या उघड्या चोर दरवाजातून आत. संपला खेळ. ही माझी आपली एक कल्पना आहे, पण ती अशक्य कोटीतली खास नाही. तू स्वतःच त्या ठिगळांच्या आकृती पाहिल्या आहेतच. ते चोरदार बंद झाल्यावर आतल्या बंद अवकाशात काय काय घडलं असेल यावर आपण विचार करू नये हेच उत्तम. पुढे जवळजवळ 30 वर्ष मनोरमा सदनमध्ये काहीही झालं नाही. का? तिथे आकारलेली दुष्ट शक्ती मनोरमा सदन सोडून गेली होती. अनंतरावांचा बळी घेतल्यावर तिला एक पाशवी समाधान मिळालं होतं. काय सांगणार? कदाचित आपली काळाची गणना त्या मितीत गैरलागूही होत असेल. दिव्याजवळच्या 1 इंच लांब पट्टीची सावली भिंतीवर 10 फूट सुद्धा पडू शकते. पण दिनकररावांना यायला लागलेल्या अनुभवांवरून उघड होतं की ती शक्ती मनोरमा सदनमध्येच होती आणि आपल्या राक्षसी कार्यावर पुन्हा एकदा निघाली होती. दिनकररावांना काय काय दिसलं किंवा दिसल्याचा भास झाला याचं अगदी त्रोटक वर्णन श्यामलाबाईंच्या हकीकतीत आहे. त्यातला अनैसर्गिकपणा दिनकररावांना जाणवला होता. आपल्या परीनं त्यांनी ती समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी घरी ते कोण मांत्रिक आणले होते आणि त्यांनी काय काय विधी केले ते कळायला आपल्याला काहीच मार्ग नाही. त्याचा उपयोग झाला नाही ही गोष्ट सत्य आहे. मग दिनकरराव ते डॉक्टर मेहतांकडे गेले. डॉक्टरांबरोबर आणखी काही सिटिंग झाल्या असत्या तर दिनकररावांच्यात सुधारणा झाली असती असं डॉक्टर मेहता म्हणतात. ते त्यांच्या शास्त्राच्या मार्गावरून चालले होते. त्यांच्या शास्त्रात सर्व अनुभव 2च प्रकारचे असतात. एक प्रकारचे अनुभव पंचेंद्रियांनी होणाऱ्या बाह्यसृष्टीच्या जाणीवेचे, आकलनाचे असतात. त्या व्यतिरिक्तचे सर्व अनुभव ते भ्रम, भास, डिल्युजन इत्यादींच्या वर्गात घालतात. या अनुभवांचा उगम बाह्यसृष्टीत होत असेल, त्यांच्या मागे एखादी अनैसर्गिक घटना असू शकेल या कल्पनेला त्यांच्या शास्त्रात जागाच नाही. भिंगानं बाह्यसृष्टीची प्रतिमा कागदावर साकारते. त्या कागदाला काळा रंग देऊन ती प्रतिमा झाकून टाकल्यानं काय होणार आहे? त्या प्रतिमेचा उगम शरीरबाह्य आहे ही गोष्ट ते मान्य करायलाच तयार नाहीत. तेव्हा डॉक्टर मेहता दिनकररावांना काहीच मदत करू शकले नाहीत आणि एका रात्री दिनकररावांना आपल्या भवितव्यास समोर जावं लागलं. भीती, प्रलोभन, भुलावण, संमोहन, त्याला कितीतरी पर्याय उपलब्ध होते. दिनकररावांच्या आयुष्याची परिणती यात व्हायचीच होती, कारण त्यांच्या शक्तीचा ऱ्हास व्हायला लागला होता आणि त्यांच्या शत्रूची शक्ती वाढत होती. आता त्याच्या तपशिलात जाऊन काय फायदा होणार आहे? दिनकरराव गेले. श्यामलाबाई माझ्याकडे आल्या. अर्थात तेव्हा मला होनप घराण्याचा हा दुर्दैवी आणि शोकपूर्ण इतिहास माहीत नव्हता. माहीत असता तर जर तरच्या चर्चेला काही अर्थ नसतो. प्रत्यक्ष श्यामलाबाईंना स्वतःलाही याची काही कल्पना नव्हती. पण श्यामलाबाई माझ्यासमोर आल्या. आजवर मी या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाही, पण तुला सांगणार आहे, कारण या श्यामलाबाईंशी तुझा संबंध आहे आणि दुसरं, तुझ्या कृतीनं त्या जाणून घेण्याचा हक्क तू मिळवला आहेस. तर या श्यामलाबाई माझ्यासमोर आल्या आणि त्यांच्या मागे मला 3 आकार दिसायला लागले. माणसांचेच, पण काटक्यांचे आकार. अगदी लहान मुलं माणसाचं चित्र कसं काढतात? डोक्याच्या जागी एक गोळा, त्या खालच्या सरळ रेषेला 2 बाजूंना 2-2 रेषांचे हात पाय, तसले आकार.
दिनकररावांचं नाहीसं होणं ही साधी विस्मरणाची केस असू शकत होती, पण मला तसं वाटत नव्हतं. साधारणपणे माणसाच्या समस्या साध्या असतात, त्यांच्यावरचे इलाजही साधे असतात. शेवटी मी वावरतो ती दुनिया संकेतांची आहे. असो, तो भाग वेगळा आहे. श्यामलाबाईंना मी देवपूजा, अर्चना, नैवेद्य असे साधे साधे उपचार सांगितले. त्यांनी पुन्हा दिनकररावांबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न केला, तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे, पण ते पेलण्याची मनाची तयारी आहे का? भविष्यातल्या शोकांतिकेसाठी त्यांचं मन तयार व्हावं हीच इच्छा होती. कारण मनोमन माझी खात्री झाली होती की हे दिनकरराव काही परत येणार नाहीत. त्याची शक्ती किती वाढली होती. ज्यांनी त्या ढागाळलेल्या संपत्तीचा वर्षानुवर्ष उपभोग घेतला होता त्यांच्यावर तर त्याची हुकूमत होतीच, पण ज्यांनी केवळ नाममात्र फायदा घेतला होता त्यांच्यापर्यंतही ते आता पोहोचू शकत होते. त्या घरात राहिलेल्या त्या विद्यार्थिनी, त्यांना त्या खोलीत ते तिघं दिसले. डॉक्टर मेहता, ज्यांनी दिनकररावांकडून उपचारांचा मोबदला म्हणून काही हजार रुपये घेतले होते, त्या मेहतांनाही त्या वरच्या खोलीत तिघं दिसले. मनोरमा सदनमध्ये केवळ काही महिने राहिलेल्या त्या विमलाबाई, त्याही किती सहज त्याच्या प्रभावाखाली आल्या. स्वतः श्यामलाबाईंना घरात काय प्रकार चालतो याची थोडीशी कल्पना आली होती. त्यांनी जरी होनप कुटुंबाच्या संपत्तीचा उपभोग घेतला असला तरी त्यांची अनासक्ती त्यांना काही प्रमाणात बळ देत होती. अर्थात शक्य असतं तर त्यांनी मनोरमा सदन सोडलं असतं, पण ते शक्य नव्हतं. रिसॉर्टमध्ये त्यांना आलेला अनुभव, सूक्ष्म का होईना पण त्याचा एक फास त्यांच्या मनात रुतून बसला होता आणि त्या कुठे का जाईनात, त्या फासावरून सरसरत त्या अभद्र आकृती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होत्या. त्यांना सुटका नव्हती. आणि जेव्हा कोंडमारा त्यांना असह्य झाला तेव्हा त्यांनी त्यांचा शेवटचा आणि निर्वाणीचा निर्णय घेतला. भीतीच्या ओझ्याखाली वर्षानुवर्ष पिचत राहण्यापेक्षा त्यांनी हा पर्याय स्वीकारला. एका सतशील सरळमार्गी स्त्रीला केवळ अजाणतेपणे झालेल्या चुकीमुळे आपले प्राण गमवावे लागले, याच गोष्टीचा मला फार खेद होतो. त्यांना मदत करण्याची मला जर संधी मिळाली असती तर. असो, श्री दत्तगुरूंची इच्छा. असा तुझा या प्रकरणात प्रवेश झाला. श्रीकांत, तुझ्या हाती श्यामलाबाईंचं हस्तलिखित येणं हा एक फार चांगला योगायोग आहे. अर्थात ज्या घटना आपण योगायोग म्हणून स्वीकारतो तशा त्या विनाकारण अपघातानं घडलेल्या नसतात. कोणत्या तरी प्रसंग शृंखलेचा तो शेवट किंवा सुरुवात असते. त्यांच्या त्या हस्तलिखितातच तुला माझा संदर्भ मिळाला आणि तू माझी गाठ घेतलीस, नाहीतर माझा या प्रकरणात प्रवेश झालाच नसता. श्रीकांत, तू एक चांगली गोष्ट केलीस. त्या इन्स्पेक्टरांशी बोलताना या हस्तलिखिताचा उल्लेख केला नाही. त्यांना कल्पनाही आली नसेल की या वाड्याचा आणि या हुनप घराण्याचा जवळजवळ गेल्या 50 वर्षांचा इतिहास तुला माहिती आहे. नाहीतर त्यांच्या मनात नाही त्या शंका, संशय असं काही आलं असतं. ते एक ठीक झालं. तर तू माझ्याकडे आलास त्यात संध्याकाळी मी तुझ्याबरोबर इथे आलो आणि खालपासून वरपर्यंत सर्व खोल्या नजरेखालून घातल्या. मी काय अनुमानं बांधतो किंवा काय तर्क करतो याबद्दल मी काही बोलणार नाही. त्या कल्पना मला कशा सुचतात किंवा मनासमोर साकार होतात यावरही मी अवाक्षरही बोलणार नाही. या वाड्याची सर्व वास्तू अगदी खालपासून पार वरपर्यंत एका अतितामसी क्रूर शक्तीनं व्यापली आहे ही माझी खात्री झाली. तुला इथं सकाळ संध्याकाळ देवपूजेसाठी पाठवणं हा एक प्रोब होता, अंधारात सोडलेला तीर होता. इथे जे काही वावरत होतं त्याला डिवचण्याचा तो मार्ग होता. तुझ्याही मनाचा कस लागणार होता. राणात भीमदेवी गर्जना करणं फार सोपं असतं, पण त्या गर्जना प्रत्यक्ष कृतीत आणायला फार मोठं मानसिक धैर्य लागतं. श्यामलाबाईंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी असं तू म्हणाला होतास, पण त्यासाठी प्रत्यक्ष तू कुठवर जायला तयार होतास याचीही ती एक चाचणी होती. देवाचा नैवेद्य मागच्या खोलीपाशी ठेवण्यामागे ही एक उद्देश होता. ते नैवेद्याचे कण म्हणजे इथल्या तामसी अंधकारात चमचमणाऱ्या ठिणग्या होत्या. देवशक्तीनं पवित्र झालेले ते कण म्हणजे इथल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या क्रूर शक्तीला टोचणारे काटे होते, टोचणाऱ्या सुया होत्या. त्याची प्रतिक्रियाच बोलकी होती, नाही का? त्यानं त्या नैवेद्याचे कण कण चिरडून टाकले, कागदांचा चोळामोळा केला, पण तो देवस्पर्श सहजासहजी पुसला जात नाही. श्यामलाबाईंच्या मनात त्याचा फास रुतला होता. आपलाही फास त्याच्यात रुतला होता आणि पहिल्या संध्याकाळी तुला ते बिभत्स दर्शन झालं.
तुझ्या हालचालींची विकृत विटंबना करणारी ती श्यामलाबाईंची आकृती.